चला तर तुम्हाला आज बटाट्याची पातळ भाजी दाखवणार आहे कशी बनवायची। बटाटे आता मी स्मॅश करून घेते। अशा पद्धतीने बटाटा स्मॅश करून झालेला आहे। थोडासा जाडसर ठेवायचा म्हणजे बटाटा मध्ये मध्ये लागला पाहिजे आपल्याला खाताना। इथे मी आता कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाल्यावर तेल टाकायचं। आता इथे मी तेल टाकून घेते। याच्यामध्ये मोहरी जाईल, कढीपत्ता, हे चांगला कढीपत्ता आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची। आता हे आपण हिरवा वाटण केला। हिरवा वाटणामध्ये जिरं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे। आता वाटण केलेलं ते टाकून घेऊ। वाटण टाकून चांगलं परतवून घ्यायचंय। वाटण टाकल्यावर चांगलं परतवून घ्यायचं। चांगलं असं सुगंधित वास येईपर्यंत परतवायचं। मध्ये मध्ये तुम्हाला बाळाचा आवाज येत असेल तर सॉरी आहे। असं परतवत राहायचं म्हणजे मसाला जेणेकरून जळाला नाही पाहिजे खाली। असा मसाला परतवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये जाईल आता हळद, आता याच्यात आपण बेसन पीठ टाकूया। बेसन पीठ टाकलं थोडंसं स्ट्रेक्चर असं जाडसर येतो आणि टेस्ट छान लागते। बेसन पीठ टाकून असं चांगलं परतवून घ्यायचंय। बेसन टाकून असं चांगलं परतवून घ्यायचंय। तर बटाटा टाकायचा आहे। बटाटा टाका, चांगलं परतवून घ्यायचंय बटाटा टाकून। बटाटा टाकून अशा प्रकारे चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचंय तर जेणेकरून सगळं मिक्स झालं पाहिजे आणि याच्यात बेसनच्या गाठी होत नाहीत। आणि ही भाजी तुम्ही पुरी बरोबर पण खाऊ शकता। अतिशय अप्रतिम लागते। नक्कीच ट्राय करून बघा एकदा। याच्यात आपण पाणी टाकून घेऊ। पाणी तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त टाकू शकता। तुम्हाला जर भाजी घट्ट पाहिजे असेल तर घट्ट, पातळ पाहिजे असेल तर पातळ। चांगलं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा तुम्ही नक्कीच ही भाजी ट्राय करून बघा। नक्कीच आवडेल तुम्हाला। आता याच्यामध्ये जाईल मीठ चवीनुसार टाकायचंय। भाजीला चांगली उकळ फुटली पाहिजे, चांगली उकळली पाहिजे भाजी। लगेच गॅस नका बंद करू। आमच्याकडे जास्त करून अशीच भाजी होते। बटाट्याची सुकी भाजी खायला कंटाळा येतो। पुरी आणि बटाट्याची भाजी एकदम छान लागते। तुम्ही नक्कीच ट्राय करा ही भाजी। परत परत कराल तुम्ही। अशा पद्धतीने भाजी चांगली उकळून द्यायची आहे। तुम्हाला जास्त पातळ नको असेल तर तुम्ही जास्त वेळ पण उकळू देऊ शकता आणि जर तुम्हाला घट्ट हवी अशा प्रकारे भाजी उकळू द्यायची। तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर थोड्या वेळाने गॅस बंद केला तर चालेल आणि जर भाजी घट्ट अशी पाहिजे असेल थोडं स्ट्रेक्चर तर भाजी जरा बराच वेळ उकळू द्यायची। मग अशी घट्टसर अशी होते। बघू शकताय भाजी कशी घट्ट उकळते। जर बोलताना काय चुकत असेल तर माफ करा। हे बघा असं अशा बघू शकतात आपण अशी भाजी आपली तयार झालेली आहे। नक्कीच एकदा ट्राय करा ही भाजी। सगळ्यांना आवडेल खूप।
त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. तयार आहे आपली भाजी आता खाण्यासाठी. चला तुम्ही पण या जेवायला आमच्याबरोबर. आणि रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्यात. धन्यवाद.